होता है, मुश्किलों में भागना आसान होता है, हर पल जिंदगी का इम्तिहान होता है। डरने से कुछ नहीं मिलता जिंदगी में, डरने से कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है, लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न ज्ञानपीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री उद्धारक क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, भारतीयांची ज्ञानाई सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज आणि अहिल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांच्या चरणी प्रथमतः त्रिवार वंदन करते। ज्ञानपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर सीमा लिंगायत मॅम, डॉक्टर सेरेकर मॅम, डॉक्टर पाठक मॅम, डॉक्टर गजानन डोईफळे सर, डॉक्टर पर्डीकर मॅम, डॉक्टर आशू भावसार मॅम, अंजुम शेख मॅम या सर्वांना त्रिवार वंदन करते। आज आपण इथं उपस्थित असलेल्या माझ्या भावी शिक्षकांनो, आज आपण 25 सप्टेंबर म्हणजे दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त इथं आपण आज बसलेला आहोत। दीनदयाळ उपाध्याय हे एक म्हणजे लहानपणापासून त्यांना, जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा म्हणजे त्यांचे आई वडील वारले होते, त्यांना त्यांच्या आई वडिलांचा जे छात्र होते ते मिळाले नव्हते, म्हणून ते आजोळीला राहत होते। त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला होता। त्यांचे शिक्षण हे कठीण अशा परिस्थितीत झाले होते। त्यांचा जन्म जो आहे तो उत्तर प्रदेशामध्ये जो मथुरा जिल्हा आहे, नागला चंद्रभान या गावी त्यांचा जन्म झाला आहे। ते लहानपणी मेधावी बुद्धीचे होते, वर्गात ते एकदम हुशार विद्यार्थी होते। दीनदयाळ उपाध्याय हे भारतातील एक महान विचारवंत, तत्वज्ञान, राजकारणी तर होतेच होते, पण त्यांनी त्यांच्याबरोबर जे राजकारण आहे हे सत्तेसाठी नसून ते सेवेसाठी असावे असे सांगितले। त्यांचे जीवन साधेपणा आणि संयमी वृत्तीचे होते। एकात्मता, मानवतावाद ही विचारसरणी त्यांनी मांडली। शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय सेवा संघ यामध्ये त्यांनी म्हणजे RSS यामध्ये त्यांनी या संस्थेत जुळले होते। 1937 मध्ये स्वयंसेवेत जुळलेले असून 1951 मध्ये जी BJP झाली, भारतीय सेवा संघ, भारतीय जनता पार्टी, त्यामध्ये ते त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि ते त्यामध्ये सामील झाले। सांस्कृतिक तसे नैतिक प्रगतीवर, सामाजिक नैतिक प्रगतीवर आपल्या देशाचा हा विकास अवलंबून असतो असे ते मानत। आज भारत शासनाने म्हणजे भारत सरकारने मुघलसराय रेल्वे स्टेशन पंडित दीनदयाळ उपाध्याय हे नाव त्या रेल्वे स्टेशनला देण्यात आले। 2018 मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने राष्ट्रीय शहरीकरण आजीविका मिशन दीनदयाळ अंत्योदय ही भारत सरकारची योजना राबवली जाते। SHG आहेत म्हणजे स्वयंसेवक सहायता महिला बचत गट आहे, जे शहरी भागात असणाऱ्या महिला आहेत आणि त्यांच्या नावाने गृह करून जे बचत गट चालतात, त्या गटाच्या माध्यमातून दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने त्यांना म्हणजे घरासाठी कर्ज दिला जातो, बिना व्याजी कर्ज दिला जातो। कोणते कर्ज हे कमी अनुदानी असते आणि ते जे त्या महिलांना त्यांची उपजीविका भागावी यासाठी सहकार्य करत असतात। स्वयंसहायता बचत गटांना जे कर्ज मिळते त्यातून ती आपली उपजीविका भागतात। एवढेच नाही तर दीनदयाळ उपाध्याय हे असे एक महापुरुष होते की त्यांनी आपल्या स्वतःचा विचार न करता जे राजकारण केले ते सर्वसामान्य माणसापर्यंत आणि सर्वसामान्य माणसात राहून एकदम साधे भोळे असणारे हे दीनदयाळ उपाध्याय, शेवटी त्यांचा अंत हा जो झाला तो गूढ असा अंत झाला त्यांचा की त्यांच्या मरणाचा आजपर्यंतही भाकीत उघड झालेलं नाही। शेवटी एवढेच म्हणते की
अभिवादन हे केवळ व्यक्तिमत्व नव्हते तर एक विचारवंत आहे. त्यांचा आदर्श अंगीकारला करताना आज आपण म्हणजे अभिवादन करणार आहोत. त्यांचा आदर्श आपण अंगीकारला. ह्या 2 ओळीमध्ये आणि माझ्या वाणीला विराम देते. वक्त नूर को बेनूर बना देता है, वक्त नूर को बेनूर बना देता है, वक्त फकीर को हुजूर बना देता है, वक्त फकीर को हुजूर बना देता है. वक्त की कदर कर ए बंदे, वक्त की कदर कर ए बंदे, वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता है, वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता है.